सबिंदु सिंधु सुस्खलतरंगभंगरंजितं द्विषस्तु पापजात जातकारिवारि संयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारि वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। नमामि देवि नर्मदे, नमामि मातु नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। माऊलीची पहिली ओवी स्मरण करूयात। ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आद्य शंकराचार्य ह्यांनी वयाच्या 8व्या वर्षी गुरुशोधार्थ कालडी येथे त्यांचा जन्म झाला होता। ते जन्मगाव सोडलं आणि वयाच्या 8व्या वर्षी गुरुशोधार्थ ते बाहेर पडले आणि संपूर्ण भारत भ्रमंती करत करत ते जेव्हा नर्मदा तटी पोहोचले तेव्हा तिथं नर्मदा तटी त्यांना त्यांचे गुरु श्री गोविंदपाद यांची भेट झाली आणि तिथं त्यांनी आपल्या गुरूंकडून ज्ञान संपादन केलं। तर दक्षिणेत असलेले आद्य शंकराचार्य त्यांना नर्मदा तटी त्यांचे गुरु गवसले आणि त्यानंतर त्यांच्या सहवासात राहून त्यांनी संपूर्ण ज्ञान संपादन करून पूर्णतः पुन्हा भारत भ्रमंती करून सर्वत्र पीठांची स्थापना केली। 4 ठिकाणी पीठांची स्थापना केली। त्यावेळेचा काळ असा भयंकर होता की सनातन धर्मावरती एक प्रकारचं काजळी जमा झाली होती आणि त्याच वेळेला बौद्ध धर्माची पूर्णतः भारताबाहेर बौद्ध धर्म प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्थापन झाला होता। परंतु तो जसा गौतम बुद्धांनी सांगितलेला शुद्ध स्वरूपातही नव्हता। त्यातील अनेक तत्व त्यांच्या अनुयायांनी आपल्या मनमतांनी सर्वत्र पसरवली होती। त्यामुळे असं मालिन्य आपल्या सनातन संस्कृतीवरती धर्मावरती आलं होतं की त्यावेळेला सर्वत्र बौद्ध धर्माचंच अनुकरण सनातन संस्कृती धारण केलेले हिंदू पण करू लागले होते आणि त्याच वेळेला आपल्या धर्मावरती विशेषतः संस्कृतीवरती आलेलं हे पूर्णतः आलेलं जे संकट होतं ते दूर करण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आणि त्यामुळे तो काल त्यांनी जर तेव्हा कार्य झालं नसतं आद्य शंकराचार्यांकडून तर खूप अनर्थ सृष्टीमध्ये निर्माण झाला असता। त्यानंतर आद्य शंकराचार्यांनी संपूर्ण वेद उपनिषद ह्यांची पुन्हा जनमानसात रुजवण्यासाठी ग्रंथ भांडार निर्माण केलं। ठिकठिकाणी त्यांनी यात्रा केल्या आणि त्या यात्रेमधीलच नर्मदाष्टक प्रत्येक ठिकाणी यात्रा केली तर त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी तेथील तीर्थांचं वर्णन करणारं आणि तिथून त्यांना जी ऊर्जा प्राप्त झाली त्याचं वर्णन करणारं त्यांनी स्तुतिपर संस्कृत काव्यांची रचना केली। तर तसंच हे नर्मदाष्टक आहे। अत्यंत गोड सुंदर असं नर्मदाष्टक आहे। त्यातील एक एक शब्द फार कठीण आहेत, अर्थ विशेष कळत नाहीत इतके अनेक शब्दांचे, परंतु त्याचा नाद इतका छान आहे की जेव्हा नर्मदा तटी मैयाची आरती होते आणि त्यानंतर नर्मदाष्टक गायलं जातं त्यावेळेचा तो परिसर आहे मैया तटीचा परिसर तो इतका भारावून गेलेला असतो की तिथं आपण शांत होतो आणि आपल्या अंतरी असलेल्या आपल्या ऊर्जेशी आपण नकळत कधी जोडले जातो हे कळत नाही। असं हे नर्मदाष्टकाचं एक अनुभूती आहे, मैयाच्या आरतीची अनुभूती आहे। आणि त्याच प्रकारे आद्य शंकराचार्यांनी जे कार्य केलं त्या कार्यानंतर आपल्या सर्व संतांनी त्या वेळेनुसार कार्य केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्व संतांनी
सर्वच वेद उपनिषदांचा सार आहे तो सर्व संतांनी प्रत्यक्षात जगले आपले सर्वच संत. आणि त्यानंतर त्यांनी आपली ग्रंथरचना ओव्यांच्या रूपात, दोह्यांच्या रूपात, श्लोकांच्या रूपात, अभंगांच्या रूपात केलेली आहे. आणि त्यातीलच ज्ञानेश्वरी हा आपला खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे. आणि माऊलीची पहिली ओवीसुद्धा वेदांची स्तुती वर्णन करते आहे. म्हणूनच माऊलीच्या पहिल्या ओवीचं सुद्धा स्मरण वारंवार करावंसं वाटतं. ते केल्याशिवाय पुढे जाण्याची इच्छा होत नाही. आणि यासाठी आद्यशंकराचार्यांना आपण मनोमन स्मरण करणं आवश्यक आहे. महर्षी वेदव्यासांना स्मरण करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या सर्व संतांना आणि त्यामध्ये माऊलीला स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण कालपर्यंत 4 अध्याय आपण अभ्यासले. त्या 4 अध्यायांमध्ये क्रमाक्रमाने आपणाला शिकवण्यात आलं की पुराणांची निर्मिती कशी झाली, पुराणांचं महत्त्व काय आहे, आणि वेद, श्रुती आणि श्रुती, स्मृती आणि पुराण ह्या तिघांचंही ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्या तिघांचं ज्ञान असेल तर आपण निस्संदेह विश्वातील प्रत्येक गोष्टीमध्ये आपण निस्संदेही आपली दृष्टी असते. आपण पूर्ण ज्ञानपूर्ण दृष्टीने आपण जीवनाला पाहू शकतो. जर हे ज्ञान नसेल तर आपण जगताकडे बघण्याची आपली दृष्टी तितकीशी शुद्ध नसणार आहे. आणि त्यामुळे आपण दुःखांना सामोरी जातो, जे आज आपण जातोय. कारण आपल्याला पूर्ण ज्ञान नाही आहे. त्यामुळे आपण अत्यंत छोट्या मोठ्या सर्वच गोष्टींमध्ये अडकतो आणि तिथे आपण दुःखी कष्टी होतो, ही परिस्थिती आहे. आणि आपल्याला वेद उपनिषद शिकणं, पुराण शिकणं हे अवघड जाणार आहे. म्हणूनच संतांनी आपल्या जीवनात ते प्रत्यक्ष आचरण केलं आणि आपल्या ग्रंथांची रचना केली. आणि त्यामध्ये आपणाला पूर्ण वेद उपनिषदांचा सार संतांनी शिकवलेला आहे. त्यामुळे आपणाला जरूर नाही की सर्व 4 वेद, 10 उपनिषद आणि 18 पुराण किंवा षडदर्शन शास्त्र प्रत्यक्षात शिकण्याची, आणि तेवढी आपला आवाका पण नाही आहे. आता आपण हे नर्मदा पुराण वाचत आहोत तर आपल्याला लक्षात येतं की 4 अध्यायामध्येच किती कठीण आहे ते. तर त्यामुळे आपल्या संतांचे आपल्यावरती अनंत उपकार झालेले आहेत. तर असं हे पुराणांचं महत्त्व आपणाला सांगितलं आहे की पुराणांमध्ये 18 पुराणांमध्ये आणि 18 पुराणांचे उपपुराण आहेत. आणि असे पुराणांची खूप मोठी व्याप्ती आहे. आणि त्यामध्ये संपूर्ण वेदांचं ज्ञान हे कथारूपामध्ये आहे. आणि त्यातीलच नर्मदा पुराण हे स्कंद महापुराणातील अवंती खंडातील स्कंद महापुराण आहे. त्यामधला विभाग अवंती खंड आहे. आणि त्या अवंती खंडामधला एक विभाग रेवाखंड, त्यालाच श्री नर्मदा पुराण असं म्हणतात की ते आहे. आणि ह्या पुराणाची निर्मिती श्री महादेवांपासून झालेली आहे. आणि वायूमार्फत हे पुराण श्री सूक्तांना आणि त्यानंतर पूर्ण श्री सूक्त म्हणजेच कार्तिकेय ऋषी आणि त्यानंतर त्या सर्व एक शिष्यांना ऋषीमुनींना प्राप्त झालेलं आहे. आणि तसं ते मार्कंडेय ऋषींपर्यंत पोचलेलं आहे. आणि त्यानंतर आपणाला नर्मदा मातेची महती की नर्मदा मातेची उत्पत्ती जी आहे ती श्री महादेव जेव्हा तपस्येमध्ये होते तेव्हा त्यांच्या शरीरातून जो स्वेद पाझरला त्यातून नर्मदा मातेची उत्पत्ती झालेली आहे. आणि त्यामुळे नर्मदा माता ही अमर अविनाशी अशी आहे, न मृता अशी आहे. त्यामुळे तिचं नाव नर्मदा आहे. आणि 7 कल्प झाले तरीसुद्धा ह्या नदीचा मैयाचा क्षय झालेला नाही, कारण तिला तसं वरदान प्राप्त झालेलं आहे. जेव्हा तिची निर्मिती झाली त्यानंतर सत्ययुगामध्ये नर्मदा मातेने, नर्मदा मैयेने स्त्री रूपामध्ये भगवान श्री महादेवांची तपस्या केली. आणि त्या तपस्येला त्या आनंदित होऊन तिला महादेवांकडून वर प्राप्त झाले. आणि त्यामुळे नर्मदा माता ही अमर अविनाशी आणि सर्व पापांचं हरण करणारी अशी झाली. इथपर्यंत आपण आलो होतो. आणि नर्मदा मैयाची जी 15 नावं आहेत ती आपण समजून घेतली.
आणि त्या नावांचं जर स्मरण केलं तर ते आपण नर्मदा मैयामध्ये स्नान केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आता आपण पुढे वाचूयात. आजचा आपला 5वा अध्याय आहे. तर 5वा अध्याय आज आपण प्रयत्न करू की थोडं जास्त घेण्याचा, बघूया कसं होतंय. आजचा आपला 5वा अध्याय आहे. ह्या अध्यायाचं नाव आहे श्री नर्मदा नामनिरुक्ती वर्णन. अध्याय 5वा श्री नर्मदा नामनिरुक्ती वर्णन. श्री नर्मदा नामनिरुक्ती वर्णन. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच आश्चर्यमेतदखिलं कथितं भो द्विजोत्तम विस्मयं परमापन्ना ऋषी संघा मया सह. राजा युधिष्ठिरने विचारले, हे द्विजोत्तम, आपण हा सर्व आश्चर्यमय वृत्तांत सांगितला. माझ्यासह ऋषीगणांना अत्यंत विस्मयकारक वाटला. अहा, पुण्यमयी अयोनीच्या भगवती श्री नर्मदा श्री रुद्रदेहापासून प्रकट झाली असून महापापांचा क्षय करणारी आहे. हे सुव्रत सप्तकल्प नष्ट होऊनही तुमच्यासह ही महाभाग्यशालिनी अक्षय राहिली. त्यामुळे याहून उत्तम हिचे काय पुण्य असेल. हे ऋषीश्रेष्ठ, ते सप्तकल्प कोणते, त्यांचा भयंकर क्षय कसा झाला. श्री नर्मदा देवीला तसेच तुम्हालाही मृत्यू आला नाही. पक्षीगणांच्या थव्यांचा अभाव होता. संपूर्ण जगाचा जणू एक महासागर झाला होता. युगक्षय झाला तेव्हा श्री महादेवाचे काय स्वरूप होते. ते विश्वाचा संहार कसा करतात आणि त्या प्रलयंकारी जलात ते कसे राहतात. पुनश्च विश्वाचे सृजन कसे करतात, तसेच समस्त प्रजा कशी धारण करतात. एकार्णव अर्थात एक महासमुद्र झाल्यावर श्री नर्मदा सरिता रूपात कशी होती. श्री नर्मदा कशासाठी आणि तिचे रेवा नाव का पडले. अंजना, सुरसा, मंदाकिनी कशासाठी, तसेच शोण नाव कसे पडले. त्रिकुटा, वालुवाहिनी का संबोधली जाते. कोट्यानुकोटी तीर्थे महार्णवात प्रविष्ट झालीत. किती नद्यांचा शेवट श्री नर्मदाच्या उपासनेत असतो. कोट्यानुकोटी तीर्थे महार्णवात प्रविष्ट झालीत. किती नद्यांचा शेवट श्री नर्मदाच्या उपासनेत असतो. किती यज्ञोपवीत ब्रह्मचारी, ऋषीगण आणि देवता हिची उपासना करतात. हे मुनिश्रेष्ठ, ही विभक्त का झाली आणि पुराण वेत्ताद्वारा वैष्णवी हे संबोधन तिला का मिळाले. कोणत्या तीर्थस्थानात ही श्रेष्ठ सरिता विशेष पूजनीय आहे. जिच्या सानिध्यात सर्वदा श्री शिवशंभू निवास करतात. तसेच हिच्या विभिन्न तीर्थांचे काय स्वरूप आहे ते सर्व काही सांगावे. श्री रुद्रद्वारा प्रकट झालेल्या या देवीचा विस्तार किती आहे. कोणत्या प्रकारचे कर्म श्री शिवशंभूने सांगितले ते सांगावे. हे द्विज श्रेष्ठ, हा अनार्यांसम जमाव का आहे. हे महामती ब्राह्मण श्री मार्कंडेय, मला सर्व काही सांगावे. तर असे ही सर्व प्रश्न आहेत की कसा विनाश झाला आणि विनाश श्री महादेवांनी कसा केला आणि त्यानंतर सृष्टीचं स्वरूप जे होतं ते कसं होतं. त्यामध्ये मैया कशी होती आणि त्यानंतर स्वतः श्री महादेवांचं स्वरूप कसं होतं. त्यानंतर पुन्हा सृष्टी निर्माण कशी झाली. मैयाची जी वेगवेगळी नावं आहेत, नर्मदा माईची, की ती वेगवेगळी नावं का तशी आहेत, त्याचं महत्त्व काय आहे. तर हे सर्व प्रश्न, असे प्रश्नावली आहे. ही प्रश्नावली इथे विचारलेली आहे राजा धर्मराज युधिष्ठिरांनी श्री मार्कंडेय ऋषींना. आता मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, तुम्ही सर्व ऋषीगणांसहित लक्ष देऊन ऐका. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, तुम्ही सर्व ऋषीगणांसहित लक्ष देऊन ऐका. जे श्री नर्मदा पुराण त्रिशूळधारी श्री शंकराने सांगितले ते श्री महेश्वराकडून वायूने आणि वायुदेवाकडून मी श्रवण केले. मनुष्याला ते अशक्य वाटल्यामुळे प्राचीन काळी ऋषींनी ते संक्षिप्त केले. प्रथम
मायूरकल्प हे तात, त्यानंतर कौर्म्य, पूर, कौशिक, मात्स्य, द्विरद आणि वाराह असे तसेच 8वा वैष्णव कल्प मी पाहिला. हे 8 कल्प श्री मार्कंडेय ऋषींनी पाहिले आहेत. त्यामुळे मार्कंडेय ऋषीसुद्धा हे चिरंजीव आहेत. त्यावेळी नेग्रोध नावाचा उत्तम कल्प माझ्या आकांक्षेचा विषय होता. वेदचिंतकांनी पुराणात पद्म, तामस आणि संवर्त तसेच उद्वर्त हे 4 महाप्रलय सांगितले आहेत. हे त्या महात्म्यांद्वारा तसेच ब्रह्मादी महर्षींनीही संक्षिप्त केले. हे पुराणार्थ विशारद मी ते वर्णन करीन. महाघोर 7 कल्पात हिचा मृत्यू झाला नाही तेही सांगेन. समस्त जंगमपर्यंत घोर अंधकारमय, अविज्ञात, लक्षणहीन, जिथे सूर्यचंद्राची किरणेही नष्ट झाली होती, भूतप्राणीरहित स्थिती होती, त्या अंधकारात महापुरुष संबोधलेला तो सनातनी एकाकी व्यक्ताव्यक्त रूप जगद्गुरू तिथे भ्रमण करीत राहिला. त्या सर्वातीत द्विजाने गायत्रीचे सृजन केले. तिच्याबरोबर तो विराट ईशान पुरुष क्रीडा करत असतानाच त्याच्या स्वदेहातून पंचभूतात्मक विश्व उत्पन्न झाले. क्रीडा करत असताना त्या विराट पुरुषाने बीजासहित हिरण्य गर्भाची उत्पत्ती केली, ज्याची 12 सूर्यासम दिव्य अंड्यात परिणती झाली. त्या अंड्याच्या भेदनातून चतुर्भुज श्री ब्रह्मदेव उत्पन्न झाले. त्यांनी देव, आसुर, मानवसंयुत असे विश्वाचे सृजन केले. शिवाय तिर्यक, पशुपक्षी, स्वेदज, अंडज, जरायुजयुक्त हे अंड पुराणात प्रथम असल्याचे वर्णिले आहे. पूर्वकल्पात हे नृपश्रेष्ठ उमादेवीबरोबर क्रीडा करताना परमेश्वराने श्रीरुद्राच्या एकार्णव हर्षापासून एक शुभ कन्या प्रकट केली, जी उमादेवीच्या स्वेदापासून आणि श्री सदाशिवाच्या उरस्थलापासून अर्थात उमादेवीच्या अंगमर्दनाने प्रकट झाली. या प्रकारे स्वेदापासून कमलनेत्री महान कन्या प्रकट झाली असे कथन केले जाते. हे युधिष्ठिर, हिचा श्रीरुद्र देहापासून हा द्वितीय जन्म सांगितला आहे. तेव्हा ती अनुपम रूपवती देवासुर मानवाच्या 3ही लोकांत भरतवंशोत्पन्न राजा तिला जिथे तिथे शोधू लागले. काय सांगतायत की तिच्या धुंदीत तेव्हा ती अनुपम रूपवती देवासुर मानवाच्या 3ही लोकांत भ्रमण करत करत त्रैलोक्याला मोहित करू लागली. तिच्या धुंदीत सर्व देव दैत्य प्रमुख ती कशी प्राप्त होईल अशा विचाराने हे भरतवंशोत्पन्न राजा तिला जिथे तिथे शोधू लागले. हावभाव व शृंगारमय लीलांनी अखिल जगताला मोहित करीत ती दिव्य चपला सौदामिनीप्रमाणे भ्रमण करत होती. स्वयंप्रकाशामुळे देवस्त्रियांत सर्वोत्तम अशी ती मेघमंडलामध्ये विराजत होती. कामभावनेने व्याकुळ सर्व देवदानव त्या कन्येला वरण्यासाठी श्रीरुद्र भगवानांकडे याचना करण्यास गेले. तेव्हा देवदानवांना श्री महादेव म्हणाले, जो बल आणि तेजाने सर्वोत्तम सिद्ध होईल तोच या कन्येला प्राप्त करू शकेल, अन्यथा नाही. त्यानंतर सर्व देवदानव कन्येजवळ जाऊन म्हणू लागले, मी हिला वरेन. त्या सर्वांना पाहून ती कन्या अंतर्धान पावली. त्यानंतर ते सर्व कित्येक योजन दूर स्थित अशा तिला पाहू लागले. जिथे जिथे ती दिसे तिथे तिथे ते धाव घेत, पण ती पुन्हा अनेक योजन दूर स्थित होई. त्या सर्वांना ती गजगामिनी शेकडो सहस्त्र योजन दूर पुन्हा पुन्हा दिसली. त्यानंतर लक्ष योजन दूर अत्यंत लघुरूपात दिसती. मग त्यांनी तिला मागे पुढे सर्व दिशांना स्थित पाहिले. अशा प्रकारे 1000 वर्षांपर्यंत भ्रमण करणाऱ्या त्या उत्तम दिव्य कन्येला देव कधी एका रूपात तर कधी बहुरूपात पुन्हा पुन्हा पाहत राहिले. परंतु श्री महादेवोत्पन्न त्या कन्येला ते प्राप्त करू शकले नाहीत. उमादेवी सहित श्री महादेव पुन्हा पुन्हा उच्च स्वरात हसले. गणांनी टाळ्या वाजवल्या आणि प्रसन्न होऊन ते नाचू लागले. अकस्मात ती कन्या भगवान श्री शंकराजवळ दिसली. तिला पाहून विस्मयित होऊन ते देव निराशेने तिथे परतले.
तेव्हा पिनाकपाणी शंकरांनी स्वतः तिला नाव दिले. तेव्हा पिनाकपाणी शंकरांनी स्वतः तिला नाव दिले. विलासपूर्ण हावभावांनी या सर्वांना नर्म अर्थात सुख देत राहिली. म्हणून हे सुंदरी, सर्व सरितांमध्ये श्रेष्ठ तू श्री नर्मदा नावाने प्रसिद्ध होशील. स्वस्वरूपात स्थित देव भूतलात हास्य प्राप्त झालेत. म्हणूनही नर्म अर्थात हास्यरस देणारी ही सुशीतल जलवाली कल्याणी श्री नर्मदा संबोधली. सप्तकल्पांचा क्षय झाल्यावरही भगवान श्री शिवशंभूने हिला प्रथम जे वर दिले त्यामुळे न मृता झालेली म्हणून हे राजेंद्र श्री नर्मदा या नावाने विख्यात झाली. त्यानंतर त्या शीलवान कन्येला सर्वभूतपती देवेश्वर प्रभूने महासागराला समर्पित केले. त्यानंतर वृक्ष शैलेंद्रातून फेनपुंज रूपात अट्टहास करत सरितांचे पती सागरात श्री नर्मदा प्रविष्ट झाली. अशा प्रकारे प्रथम ब्राह्मकल्पात श्री महेश्वरापासून प्रकट झालेल्या श्री नर्मदाचे स्वरूप स्पष्ट झाले. आता मात्स्यकल्पात मी जे पाहिले त्याचे वर्णन करतो ते ऐकावे. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा नाम निरुक्ती वर्णन नावाचा 5वा अध्याय पूर्ण झाला. मैयाचं रूप हे अत्यंत सुंदर आणि विलोभनीय असं रूप होतं. आणि ती जेव्हा निर्माण झाली श्री शंकरांच्या स्वेदातून आणि तिला पाहून सर्व देवदानवांना ती आपली व्हावी ही इच्छा निर्माण झाली. आणि संपूर्ण ती सर्वत्र तिचा वावर असल्यामुळे प्रत्येकाला ती आपली व्हावी या गणांना असं वाटू लागलं आणि तसे ते प्रयत्न करू लागले. आणि त्यामुळे ती सर्वांना एक आनंद देणारी ही अशी असल्यामुळे तिला नर्मदा असं नाव पाडलेलं आहे. नर्मदा असं या नावाने ती प्रसिद्ध होईल असं भगवान श्री शंकरांनी तिला वर दिला. आणि त्या नावाचा अर्थ तो आहे की जी आनंद देते, जी उत्साह वाढवते ती नर्मदा. त्याचप्रमाणे न मृता म्हणजे जी कायम स्वरूपी असते, जी नेहमी जिवंत आहे, तर ती नर्मदा. तर असे हे नर्मदा या नावाचं महात्म्य इथे ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर असा हा 5वा अध्याय इथं पूर्ण झालेला आहे. आणि ह्या अध्यायामध्ये 8 कल्प कोणती आहेत हे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर इथे सृष्टी निर्मिती कशी होती हे सांगितलं आहे. अर्थात ते फार गूढ आहे, ते आपण वाचण्याचं काम केलं त्यावरती आपण काहीही व्यक्त करू शकत नाही, कारण तो आपला अधिकार नव्हे आणि ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. श्री मार्कंडेय ऋषींनी सर्व 8 कल्प 7 कल्प जे 7 कल्पांचा क्षय आणि 8वा कल्प हे ते पाहिलेलं आहे. त्यामुळे श्री मार्कंडेय ऋषींनी जे पाहिलं आहे त्याचं वर्णन त्याचे नोंद इथं झालेली आहे. त्यामुळे आपण त्यावरती कुठलाही विचार न करता हे असं घडलेलं आहे असा विश्वास ठेवणं एवढंच आपण करू शकतो. एवढंच आपण करणं गरजेचं आहे. शरण जाणं गरजेचं आहे. तर असा हा 5वा अध्याय पूर्ण झाला आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 6वा. सहेतुक रेवा नाम महत्व व मयूरकल्प वर्णन. सहेतुक रेवा नाम महत्व व मयूरकल्प वर्णन हे 6व्या अध्यायाचं नाव आहे. ओम नमो नर्मदाये ओम नमो नर्मदाये. श्री मार्कंडेय उवाच. पुनर्युगान्ते संप्राप्ते तृतीयेन रूप सत्तम द्वादशार्क वपुर्भूत्वा भगवान् नीललोहितः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे नृपश्रेष्ठ, पुनः तृतीय युगाचा अंत झाल्यावर भगवान नीललोहित श्री शिवशंभूंनी 12 सूर्यरूप शरीर धारण केले. सप्तद्वीप समुद्रापर्यंत शैलवन काननासहित संपूर्ण पृथ्वीमंडल कालरूपी श्री महेश्वराने दग्ध झाले. आता इथं कसं संहार झाला आहे हे सांगतायत की
पूर्णतः तेजस्वी रूप धारण करून सर्व सृष्टी ही दग्ध झाली आहे. त्यानंतर महामेघ होऊन जलात ते बुडवले. त्यानंतर जे सर्व जाळलं, त्यानंतर सृष्टी पूर्णतः जळून गेली आणि त्यानंतर महामेघ होऊन जलात ते बुडवले. कृष्णवर्ण झालेल्या त्या संपूर्ण जगाला विद्युत तसेच इंद्रायुधाने अंकित पृथ्वीला त्या एकार्णवात बुडवून मायाद्वारा त्या विमल जलात जगाचा संहार करून स्वतः कृष्णवर्ण श्री विष्णू होऊन योगनिद्रेत स्थिर झाले. पहिला संहार केला आणि त्यानंतर भगवंत हे विष्णू रूपात स्थिर झालेत, योगनिद्रेत स्थिर झाले. त्यानंतर मी त्या घोर अंधकारमय प्रलय जलात वायुरूपी श्री महेश्वराच्या स्वरूपात 1000 दिव्य वर्षांपर्यंत भ्रमण करीत राहिलो. हे आता मार्कंडेय ऋषी सांगतायत की कसं प्रलय झाला हे ते सांगितलंय. आणि त्यानंतर मार्कंडेय ऋषी इथे 1000 दिव्य वर्षांपर्यंत भ्रमण करीत राहिलो. आता इथे जे वर्ष सांगितले 1000 वर्ष, तर आत्ता जो काळ चालला आहे पृथ्वीवरती, जो आपण आता ज्या कलियुगात आहोत, तर तिथे 365 दिवसांचा एक वर्ष असं म्हटलं जातं. तर आता हा जो समय होता की ज्या समयीचं वर्णन करत आहेत श्री मार्कंडेय ऋषी, तर तिथे वर्ष म्हणजे काय हे वेगळं असणार आहे आणि ते काय असणार आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक जे वर्ष असतात तर त्या कालखंडा त्या युगानुरूप ते काळसुद्धा बदललेले असतात. जसं आता 1 रुपया आणि आधीचा 1 पैसा, तर असं जे चलन पण बदलतं त्याचप्रमाणे हे जे कालमान आहे तर ते सुद्धा किती दिवसांचं वर्ष, किती दिवसांचं, हे सगळं त्यानुसार पण असतं त्यानुसार. त्यामुळे आपल्याला हे नक्की काय, हे आपल्याला किती वर्ष हे आपल्याला सांगता, वर्षाचे तेव्हा किती दिवस ते गणत होते ते आपण नाही सांगू शकत. तर हे असं आहे. तर इथे पुढे सांगतात, ज्याने हे गहन दृश्य निर्माण केले त्या देवदेवेश्वराचे ओंकारपूर्वक ध्यान करत हे राजेंद्र त्या विमल जलात मी स्थिर राहिलो. इथे श्री मार्कंडेय प्रलयानंतर भगवान श्री महादेवांचं ध्यान करतायत, भगवंताचं ध्यान करतायत, तपस्या करतायत. सर्व स्थावर जंगम नष्ट झाल्यावर त्या घोर महार्णवात, महार्णव म्हणजे महासागर, एकाएकी स्वर्णपत्रवाल्या मयूराला पाहिले, जो आकर्षक चंद्रबिंबाने युक्त होता. सुंदर नेत्र असलेला नीलकंठ होता. त्यानंतर तो मयूर त्या महार्णवात मोठ्या आवाजात विक्षोभ करत 3 शिखराचा शिखंडी त्रैलोक्याचा रक्षक असा महानुभाव भ्रमण करू लागला. श्री शिवशंभूनेच मयूररूप अर्थात श्री रुद्र स्वरूपात त्या विक्षुब्ध महार्णवात भ्रमण करणाऱ्या महावेगवान श्रेष्ठ सरितेला पाहिले. शिवशंभूनेच मयूररूप अर्थात श्री रुद्रस्वरूपात त्या विक्षुब्ध महार्णवात भ्रमण करणाऱ्या महावेगवान श्रेष्ठ सरितेला पाहिले. लाटांच्या जाळ्यात भ्रमण करणाऱ्या तिला अचानक पाहून मयूररूपी श्री महादेवाने विचारले, तू कोण आहेस? हे शाश्वत शरीररूपिणी, या महाप्रलयातही तुझा क्षय झाला नाही. समस्त सुरासुरगण नष्ट झाल्यावर तसेच सर्व सरोवर, सरिता व सागरही विलीन झाल्यावर हे कमलनयनी, तू कोण भ्रमण करत आहेस? कुठे जात आहेस आणि तुझा क्षय का झाला नाही? श्री नर्मदा उत्तरली, हे देवेश, आपल्या कृपेने मला मृत्यू आला नाही. हे देव, रात्र व्यतीत झाली, आपण पुन्हा विश्वाचे सृजन करावे. असे सांगितल्यावर श्री महादेवाने आपले पंख पंजर फडफडवले. त्यावेळी त्यांच्यातून आणि पंखातून बाहेर पडून देवदैत्यराज प्रगट झाले. त्यांच्यात ही श्री नर्मदा सरिता पुन्हा भ्रमण करीत राहिली. त्यानंतर हे भरतश्रेष्ठ एक अन्य महापर्वत दिसला, जो अतिविस्तीर्ण 3 शिखरांनी युक्त बैलशृंगा समान होता. तो त्रिकूट नावाने विख्यात व सर्व रत्नांनी विभूषित होता. त्या चित्रकूटाला भिजवत ती भूतलावर आली म्हणून त्रिकुटी नावाने प्रख्यात झाली. पितरांना तारणारी परा म्हणून प्रसिद्ध पावली. आता इथे भगवान
शिवशंकरांनी कसं प्रलय घडवून आणला आणि त्या प्रलयानंतर विष्णू रूपामध्ये ते योगनिद्रेत होते आणि त्याच वेळेला त्यांनी मयुराचं रूप धारण केलेलं आहे भगवंताने. आणि तेव्हा तिथं नर्मदा माता तिथं त्यांना दिसलेली आहे. आणि मग नर्मदा माता पुन्हा भगवंताला प्रार्थना करते की तुम्ही सृष्टी निर्मिती करा. आणि ती सृष्टी निर्मिती होते. आणि त्यावेळेला इथे ते सांगत आहेत की तेव्हा ती निर्माण देव दैत्यासह सृष्टी सर्व गण त्यातनं निर्माण झाले आणि त्यांच्यात ही श्री नर्मदा सरिता पुन्हा भ्रमण करत राहिली. त्यानंतर हे भरतश्रेष्ठ एक अन्य महापर्वत दिसला जो अतिविस्तीर्ण 3 शिखरांनी युक्त बैलशृंगा समान होता. तो त्रिकूट नावाने विख्यात व सर्व रत्नांनी विभूषित होता. त्या चित्रकूटाला भिजवत ती भूतलावर आली म्हणून त्रिकुटा नावाने प्रख्यात झाली. पितरांना तारणारी परा म्हणून प्रसिद्ध पावली. त्यानंतर द्वितीय शिखरावरून गंगा धरणी तलावर विस्तीर्ण झाली. त्यावेळी त्रिकुटाचा तिसरा शृंग 7 खंडात विभक्त झाला. तेच जंबूद्वीपात 7 कुलपर्वत झालेत. चंद्र नक्षत्रासहित ग्रह ग्राम नदी नद अंडज स्वेदज उद्बीज आणि जरायुज प्राणी प्रकट झालेत. अशा प्रकारे हे सर्व जग त्या मयुरापासून प्रकट झाले. हे नर शार्दूल समस्त श्री महादेवाचेच हे प्रकट रूप झाले. त्यानंतर त्या नद्या व समुद्रांचे अलग अलग विभाग करून देवदेवेश्वराने श्री नर्मदाला दक्षिण दिशेस प्रयाण करण्यास सांगितले. या प्रकारे ती महापातक नाशिनी दक्षिण गंगा प्रसिद्ध झाली. जशी उत्तर दिशेस गंगा पवित्र आहे या प्रकारे तू दक्षिणेस आहे. जशी महापवित्र गंगा माझ्या मस्तकातून उत्पन्न झाली त्याच प्रभावाने युक्त हे महाभाग्यशालिनी निस्संशय तूही आहेस. तसेच हे सुव्रते मी माझ्या एकांशाने सदा तुझ्याबरोबर राहीन. महापातकांसाठी तू औषधरूप सिद्ध होशील असे श्री महादेवाने सांगितल्यावर ती शीघ्र गतिवाली महापातकनाशिनी श्री नर्मदा दक्षिण दिशेस निघून गेली. वृक्ष शैल प्राप्त झाल्यावर चंद्रमौळी श्री शिवशंभूच्या अनुग्रहाने महावेगवान जलप्रवाहाने श्री महादेव प्रेरित जलमयी उन्नत श्री नर्मदा हे महापती श्री महादेवद्वारा महती नावाने प्रसिद्ध झाली. तपस्या करताना ती श्री महादेवाच्या त्रिशूळाच्या अग्रभागातून काही जलबिंदू पडल्यामुळे ती शोण नावाने प्रसिद्ध झाली. ते 17 बिंदू गणले जातात. त्या सर्वात श्री रुद्रदेहातून निघणारी व श्री महादेवाकडून वरदान प्राप्त झाल्यामुळे सर्व नद्यांमध्ये श्री नर्मदा अत्यंत पुण्यशील आहे. श्री शंकराच्या अनुग्रहामुळे महापातक नाशिनी ती देवी त्या घोर महार्णवात दिसू लागली. अशी स्पष्ट स्वरूप महाकाया असल्यामुळे ही महती म्हणून संबोधली जाते. मेघमंडलासम दिग्गजांद्वारा क्षोभ प्राप्त केल्यामुळे कलुषत्व वहन करताना सरस झाली म्हणून सुरसा म्हटली जाते. सर्व लोकांना अभय प्राप्त करणारी तसेच संसार सागरात बुडणाऱ्यांवर कृपा करणारी कृपा नावाने ज्ञात आहे. प्राचीन पुण्यमय कृतयुगात दिव्य मंदार वृक्षांनी अलंकृत कल्पवृक्षांनी व्याप्त फुललेल्या रोहित वृक्षांनी घेरलेली मंदगतीने वाहणारी मंदाकिनी घोषित झाली. महार्णवाच्या प्रलय जलाला भेदून इहलोकात शीघ्र आली म्हणून सिद्ध व देवतांना पूजित अशी ती महार्णवा वर्णिली जाते. विविध कमळांनी युक्त आणि वृक्ष पर्वतावरील हत्तींनी व्याप्त विपुल पर्वतांना भेदून महासागराकडे धाव घेणारी सर्व दिशांत उच्च आवाजात भ्रमण करणारी जिथे तिथे भूमीला स्नान घालत विराजमान असते म्हणून तिला रेवा म्हणतात. पत्नी पुत्रादींनी अत्यंत दुःखी शापांनी घेरलेल्या मनुष्याला पापहरित करणारी अशी ती विपापा नावाने ओळखली जाते. मलमूत्र धूळ रक्त आदी घाणेने युक्त शरीररूपी पापांनी बद्ध व्यक्तींना संसार सागरात तारणारी आणि पाशमुक्त करणारी असल्यामुळे
विपाशा नावाने जाणतात. ही श्री नर्मदा निर्मल जलवाली, सुंदर चंद्रमुखी तसेच महाघोर अंधकारातही महाप्रभेसारखी असल्यामुळे हे नृपश्रेष्ठ विद्वानांनी हिला विमला संबोधिले आहे. चंद्रकिरणांसम आणि सूर्यरश्मीसम प्रभावशाली हस्तांनी अर्थात विश्वाला प्रसन्न करत वाहणारी ही करभा नावाने प्रसिद्ध झाली. चंद्रकिरणांसम आणि सूर्यरश्मीसम प्रभावशाली हस्तांनी अर्थात विश्वाला प्रसन्न करत वाहणारी ही करभा नावाने प्रसिद्ध झाली. हे भारत लोकांचे केवळ दर्शनानेही रंजन करत असल्यामुळे धात्वर्धक रंजना नाव सार्थक झाले. हे राजश्रेष्ठ तृण, वेल, झुडुपे आदी तसेच प्राणी पक्षी यांचाही उद्धार करून स्वर्गात नेणारी असल्यामुळे हिला वालुवाहिनी किंवा वायुवाहिनी म्हणतात. या प्रकारे जो या नावांना आणि विशेषतः त्यांच्या उत्पत्तीला जाणतो तो पापमुक्त होऊन निसंशय श्री रुद्रलोकात जातो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सहेतुक रेवा नाम महत्व व मयूरकल्प वर्णन नामक 6वा अध्याय पूर्ण झाला. तर इथं मयूरकल्प संदर्भात आणि रेवा नामाचं नर्मदा मातेची जी विविध नामं आहेत ती का आहेत ह्याची संपूर्ण महती इथं वर्णन केलेली आहे. विपापा, विपाशा, महती, महार्णवा, करभा, वायुवाहिनी किंवा वालुवाहिनी, नर्मदा, रंजना, त्रिकुटी ही सर्व नावं का आहेत हे सर्व आपणाला इथे मुख्यतः तिच्या कार्यानुसार ते सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रकारे इथं कशी निर्मिती झाली विश्वाची, मयूरकल्प, मयूराच्या माध्यमातून भगवंतानेच मयूररूप धारण करून त्यातून कशी निर्मिती झाली हे इथं सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये 3 शिखर असलेले पर्वत होता, त्याचे 7 खंड कसे झाले, जेव्हा गंगा नदी पण त्यातनं निर्माण झाली तेव्हा ते 7 खंड, मग ते सप्तद्वीप झाले, हे सर्व वर्णन केलेलं आहे इथे. तर असं हा जो 6वा अध्याय आहे आपला पूर्ण झालेला आहे. विविध नावं आहेत. आता हे आपण जेव्हा पुन्हा ऐकू तेव्हा आपणाला त्यातील अजून एक समजेल आणि लक्षात येईल. तर आता आपण पुढील अध्याय सुरू करूया. अध्याय 7वा. आता आपण 7वा अध्याय वाचूयात. अध्याय 7वा. पूर्वकल्प समुद्भव वर्णन. पूर्वकल्प समुद्भव वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. पुनरेकारनवे घोरे नष्टे स्थावर जंगमे सलिले ना प्लुते लोके निरालोके तमुद्भवे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. पुन्हा एकदा चराचराचा घोर विनाश झाल्यावर इहलोक जलव्याप्त झाले. एकार्णव रूप प्रकाशरहित अंधकारमय झाले. त्या अंधकारपूर्ण महासागरात काजव्यासम रूपवान एकटे श्री ब्रह्मदेव दिव्य 1000 वर्षांपर्यंत भ्रमण करत राहिले. तेव्हा श्री ब्रह्मदेवाने 1000 योजनपर्यंत पसरलेले अपरिमित व सर्वश्रेष्ठ 12 सूर्यासम तेजस्वी सहस्त्रचरण वाले कासव शरीर धारण केल्याने त्या परमात्म्याला क्षीरसागरात पाहिले. काय सांगता आहेत की इथे पूर्ण सृष्टीचा विनाश झाल्यानंतर श्री ब्रह्मदेव एकटे दिव्य 1000 वर्षांपर्यंत भ्रमण करत राहिले. तेव्हा श्री ब्रह्मदेवाने 1000 योजनपर्यंत पसरलेले अपरिमित आता कासव रूपामध्ये भगवंताला पाहिलं त्यांनी. ते कसं आहे 1000 योजन. 1000 योजन म्हणजे अंतर असणार आहे, ते किती लांबीचं आहे ते. 1000 योजनपर्यंत पसरलेले अपरिमित व सर्वश्रेष्ठ 12 सूर्यासम तेजस्वी सहस्त्र चरणवाले कासव शरीर धारण केलेल्या त्या परमात्म्याला क्षीरसागरात पाहिले.
ते पाहून आश्चर्यचकित झालेले श्री ब्रह्मदेव त्यांना हळूच जागे करू लागले. वेदांगात होणारी स्तुती तसेच मंगलवचनांनी जागे करत श्री ब्रह्मदेवाने सांगितले, हे वाचस्पती महाभूत, जागे व्हा, माझा नमस्कार स्वीकार करा. हे परमेश्वर, आपल्या उदरात संपूर्ण जग स्थित आहे. हे परम तेजस्वी, हे जग संक्षिप्त केले होते ते आपण मुक्त करा. ब्रह्मरात्र व्यतीत झाली आहे, आता दिवस होत आहे. हे लोकेश, संपूर्ण विश्वस्वरूपाचा विचार करून जशी जगत सृष्टी संभव आहे तशी ती करा. आता इथं पुन्हा प्रलय झालेला आहे आणि त्या प्रलयामध्ये श्री ब्रह्मदेव ह्यांनी कासव रूपात असलेल्या भगवंताला प्रार्थना केलेली आहे की पुन्हा सृष्टी निर्माण करा. श्री ब्रह्मदेवाचे ते वचन ऐकून कासव रूपात स्थित श्री शंकर भगवान उठून उभे राहिले आणि प्रलयसमयी काळग्रास बनलेल्या लोकपालांसहित ग्रासभूत त्रैलोक्याला बाहेर काढू लागले. देव, दानव, गंधर्व, यक्ष, सर्प, राक्षस, चंद्रासह सूर्य आदी सर्व ग्रह त्यांच्या शरीरातून बाहेर पडत होते. त्यानंतर भगवान श्री शंकराने समुद्रमय सर्व जगताचे विभाग करून विशाल पाषाण व जलपूर्ण नदी, तलावाने समृद्ध आणि वृक्ष, औषधी तसेच लहान तळ्यांनी परिपूर्ण पृथ्वी, श्रेष्ठ हिमालय पर्वत, उन्नत शिखर असलेला महाशैल श्रेष्ठ पर्वत तसेच अन्य पर्वतही पाहिलेत. जंबूद्वीप, कुशद्वीप, क्रौंच, शाल्मली, पुष्कर, प्लक्ष आणि शाकद्वीप तसेच लवण, इक्षु, सर्पी, घृत, ददी, क्षीर, सुरा हे सप्त महासागर, महापर्वत आणि लोकालोक सर्व समोर पाहिले. 4 योनियुक्त चराचर सृष्टीलाही त्या श्री महेश्वराने युगांती निघून जाताना पाहिले. समुद्रशिलाजालात वसुंधरा पाहिली. कासवाच्या पाठीवर असलेली देवी महासागरात निघून गेली. प्रभूने विखुरलेल्या शैल शिखरांत जे नदी तलाव वर्जित होते तिथेच असंख्य तरंगांनी युक्त चंचल जलवाली भरपूर विविध भोवरे, अनेक औषधे, वेली, विकसित विभिन्न कमळ आणि शिलालतांनी व्याप्त रंगीबेरंगी अनेक जातीचे हंस तसेच सारस आदी पक्ष्यांच्या किलबिलाटासह मासे, कासव यांसारख्या जलजीवांची पूर्ण दिव्य माया रूपवाली सुंदर श्यामल मेघासमान चमकत्या सोन्यासमान कांती असलेली अनुपम जलाशयाने पूर्ण नदी भगवान श्री शंकराने पाहिली. त्या नदीच्या मध्यभागी नूतन मेघासमान श्यामल विशाल कटिभाग तसेच घनस्तनवाली अनुपम वस्त्र व नाना दिव्य आभरणांनी अलंकृत, नुपुरांच्या आवाजाने आकर्षित करणारी, हार केयुराने शोभित, योगमाया रचित, वैशिष्ट्यपूर्ण दिव्य आभरणांनी आभूषित, अव्यक्त अंगी, परम सौभाग्यशालिनी, स्वतः स्त्रीरूप धारण करून सर्वांना आनंद देणारी अशी श्री नर्मदा देवी श्री शंकराने पाहिली. अर्ध उद्यत भुजा, कमलपत्राप्रमाणे नेत्र आणि देवाधिदेव श्री शंकराची स्तुती करत पाण्याच्या वर येणाऱ्या त्या कल्याणीला पाहून विस्मित हृदयाने तिच्या निर्मळ जलात स्नान करून मी तिची स्तुती करू लागलो. वेदमंत्रांनी प्रसन्न होऊन मी तिची पूजा केली. हे राजन, त्यापूर्वीची चराचर सृष्टीही मी पाहिली. देवासूर, गंधर्व, नाग, मोठे साप हे सर्व दिसले. जिचा कधी क्षय झाला नाही अशा या महाभाग श्री नर्मदालाही पाहिले. हे नृपोत्तम, श्री महादेवाच्या कृपेने त्यांच्याच शरीरापासून उत्पन्न झालेल्या या श्री नर्मदाला पुन्हा पुन्हा पाहिले. हे मी तुम्हाला सांगितले. ब्राह्मण आदी जे श्रेष्ठ कूर्म कल्पातील या प्रादुर्भावाच्या कथेचे पठन करतात तसेच जे विद्वान ही कथा श्रवण करतात ते सर्व पापातून मुक्त होतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पूर्वकल्प समुद्भव वर्णन नावाचा 7वा अध्याय संपुष्टात आला. तर इथे एक एक कसं निर्माण झालेली आहे सृष्टी ह्याचं वर्णन केलेलं आहे.
कल्पाचा कल्प आणि ते पूर्णतः भगवंताने कशी निर्मिती केली आणि कसं रूप घेतलं होतं की ह्यामध्ये इथे त्यांनी दिलेलं आहे की कासवाचं शरीर धारण केलं आणि त्यातनं ही संपूर्ण सृष्टी ही निर्माण केलेली आहे. त्यामुळे हा कूर्म कल्पाचा कल्पात सृष्टी निर्माण कशी झाली हे वर्णन आहे आणि तिथे मैयाचं वर्णन केलेलं आहे. मैया कशी होती, कसं तिचं रूप वर्णन केलेलं आहे आणि हे सर्व मार्कंडेय ऋषींनी पाहिलेलं आहे. प्रत्येक कल्पामध्ये कसं प्रत्येक कल्पाची निर्मिती, प्रत्येक कल्प कसं नष्ट झालेला आहे हे मार्कंडेय ऋषींनी पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये मैया त्यांनी प्रत्येक कल्पामध्ये त्यांनी नर्मदा माईला पाहिलेलं आहे. आता आपल्या विठ्ठलाच्या आरतीमध्ये आहे की 28 युगे. आता 7 कल्प म्हणजे एका कल्पामध्ये 4 युग असतात. सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग. तर असे 4 युग प्रत्येक कल्पात होतात. तर त्यानुसार 7 कल्प झालेले आहेत आणि 7 चोक 28. तर ते आपल्या विठ्ठलाच्या आरतीत 28 युग उभा आहे. तर हे इथे ते अशा पद्धतीने त्याचाशी पण संबंध आपल्याला इथे लक्षात येतो. त्याचप्रकारे 7 द्वीप कसे निर्माण झाले, सागरांची नावं दिलेली आहेत आणि प्रलयाच्या वेळी ते सर्व सागर एक होतात, एकत्र होतात, द्वीप पण एकत्र होतात. नंतर ते निर्मिती झाल्यानंतर पुन्हा वेगवेगळे विभाग त्याचे केले जातात, वेगवेगळे जीवयोनी निर्माण होतात. हे सर्व नद्या, जलाशय, तलाव, पशुपक्षी, हे सर्व काही वनस्पती कसे निर्माण होतात ह्याचं सर्व वर्णन इथं केलेलं आहे. आता अध्याय 8वा आहे. अध्याय 8वा बककल्प समुद्भव वर्णन. बककल्प समुद्भव वर्णन. अध्याय 8वा बककल्प समुद्भव वर्णन. ओम नमो नर्मदायै. श्री मार्कंडेय उवाच. नष्टे लोके पुनश्चान्ये सलिलेन समावृते महार्णवस्य मध्यस्थो बाहुभ्यामतरम जलम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. पुन्हा एकदा प्रलयकालात जग नष्ट झाल्यावर जलमय महासमुद्रामध्ये स्थित असा मी तरू लागलो. नृपश्रेष्ठ, दिव्य 100 वर्षे पूर्ण झाली. मी थकलो. तेव्हा महासागरात तारणाऱ्या भगवान श्री शंकराचे मी ध्यान करू लागलो. ध्यान करत असताना कुंद, पुष्प, चंद्र, गोदुग्धासारखा श्वेतवर्णीय श्रेष्ठ बकपक्षी पाहताच मला आश्चर्यही वाटले की त्या घोर महार्णवात तो पक्षी कुठून आला. अथक तरत असलेल्या त्या बकपक्षाला मी विचारले, या एकार्णवात पक्षीरूप धारण करून उपस्थित झालेले आपण कोण आहात? दिव्ययोग स्वरूप प्रभू, मला मोहित करत भ्रमण करणारे असे आपण कोण आहात हे मला सांगावे. माझा आपणास प्रणाम असो. तो म्हणाला, मीच श्री महादेव, श्री ब्रह्मा व श्री विष्णू. तो बकपक्षी बगळा, बकपक्षी ते बकपक्षाच्या रूपात भगवंत त्या प्रलयामध्ये दिसलेले आहेत श्री मार्कंडेय ऋषींना आणि स्वतः आता भगवंत परिचय देतात की मीच श्री महादेव, श्री ब्रह्मा व श्री विष्णू. हे वत्स, मीच सर्व जगाचा संहार केला हे तू जाणत नाहीस का? हे महामुनी, तुझे विश्वाचे माता पिता मीच. हे महामुनी, तुझे विश्वाचे माता पिता मीच. या महार्णवात मग्न असलेल्या तुला पाहून मला दया आली, म्हणूनच मी पक्षीरूप धारण करून तुझ्या समोर आलो. या प्रकारे दुःखी होऊन या महासागरात तू का भ्रमण करत आहेस? हे ब्राह्मण, तू शीघ्र माझ्या पंखात प्रवेश कर, म्हणजे तुला विश्रांती मिळेल. देवाने असे सांगितल्यावर, हे नरेश्वर, पाण्यात भ्रमण करणारा मी त्या देवाच्या पंखात लपलो. हजारो युगांतर समुद्रात पडलेला मी थकव्यापासून दूर राहिलो. हे सुव्रत ब्राह्मण, मी अचानक सर्व दिशांत काही नुपुर मिश्रित अद्भुत उत्तम आवाज ऐकले. त्या समुद्राचे जल अचानक संक्षिप्त झाले. हे काय आहे असा विचार करून मी सर्व दिशांकडे बघू लागलो. तेव्हा वस्त्र आणि अलंकाराने भूषित नुपुर धारण केलेल्या 10 कन्या त्या दिशांसमोर आल्या. नुपुर म्हणजे घुंगरू. ह्या घुंगरू धारण केलेल्या आणि स्त्रिया ह्या तिथं आल्या. कोणी चंद्रासमान तर कोणी सूर्यासम कांती असलेली
तसेच अंजनासारखा वर्ण असलेली तर दुसरी रक्तकमला समान प्रभा असलेली होती. अनेक रूप धारण केलेल्या प्रिय नाना आभूषणांनी अलंकृत सुव्रतांनी अर्घ्य सुव्रतांनी अर्घ्यपाद्य पुष्पमाळा आदी सहित बकरूपी श्री शंकराची पूजा केली. तेव्हा त्या पर्वतावर अद्भुत बकपक्षाने महाघोर समुद्रात प्रवेश केला. हजारो योजन विस्तीर्ण भूमंडलात तो भ्रमण करत राहिला. पंचरत्नांनी युक्त दिव्य स्फटिक मण्यांनी जडवलेल्या पायऱ्या व तेजस्वी स्तंभांनी मनोरम दिव्य भूमंडलावर हजारो योजन विस्तार तसेच त्याच्या द्विगुणित कुपासम पूर्ण प्रसादाने तसेच उंच माळ्यांनी आणि कल्पवृक्षांनी सुशोभित 60 ध्वजांनी युक्त एक श्रेष्ठ नगर पाहिले. त्या रम्य श्रेष्ठ नगराव्यतिरिक्त विविध रत्नांनी सुशोभित उज्ज्वल पताका आणि वेदिकासहित शतयोजन विस्तृत आणि द्विगुणित रुंद असे दुसरे नगर पाहिले. त्या संयुक्त नगरांमध्ये एक अतिसुंदर परमपवित्र जलवाली नाना रत्नशालिनी युक्त नदी दिसली. तिच्या तटावर वीज सूर्यासम कांती असलेले इंद्रनील सर्वत्र महानील रत्नांनी जडित व कुठे अग्निसम रूपात तर कुठे इंद्रधनुष्य सम कांती संपन्न, शिवाय कुठे धुरकट तर कुठे पिवळा तर कुठे लाल तर कुठे सफेद अशा प्रकारे अनेक रंगांनी चित्रित अद्भुत दर्शनवाले. तसेच श्री ब्रह्मा, श्री विष्णू, इंद्र, साध्य नंदीश्वर, श्री गणेश, सूर्य आदी देवांनी घेरलेले आणि महालिंग स्वरूप श्री रुद्रदृष्टीस पडले. सर्वत्र अलौकिक आभरणांनी भूषित नेत्र मिटलेल्या सुप्तावस्थेतील देवदानवांनाही मी पाहिले. त्यानंतर कमलपत्राशी परमसुंदर दशकन्या त्या नदीत स्नान करून मनोहर दिव्य पुष्पांनी त्या पक्षासह तेजोलिंगाचे विधिपूर्वक अर्घ्यपाद्य उपचारांनी पूजन करू लागल्या. त्याच श्रेष्ठ नगरात दिव्य शिवलिंगाच्या पूजनानंतर त्या दशकन्या विजांसम मेघांत विलीन झाल्या. तो पक्षीराज आणि कन्यांसह देवगण सर्वच अदृश्य झाले. केवळ शिवलिंगच राहिले, जे मी विस्मयाने पूजित होतो. दृढमूढ मनस्थितीत मी त्या रुद्रमायेचे चिंतन करू लागलो. त्यावेळी दिव्य वस्त्राभूषणांनी विभूषित विजांप्रमाणे मेघांनी प्रकाशित करणाऱ्या त्या सुंदर स्त्रिया संपूर्ण जगाला प्रकाशित करत पुन्हा अवतरल्यानी दिव्य सुवर्णमय कमळांनी अर्चन करून त्या अलंकृत कन्यांनी त्वरित त्या जलात प्रवेश केला. त्या श्रेष्ठ नगरात श्री महेश्वराची पुन्हा पुन्हा पूजा करणाऱ्या त्या अमर स्त्रियांकडे मी पाहतच राहिलो. तेव्हा कमलाक्षी सुंदरीला मी विचारले, हे देवी, श्री शंकराचे पूजन करणारी या नगरात राहणारी तू कोण आहेस? त्या सर्व स्त्रिया कुठे गेल्यात? देवगण कुठे गेलेत? हे महाभाग्यशाली पुण्यशील महेश्वरी, तुला माझा नमस्कार असो. हे सुव्रते, तुझ्या कृपेने हे जाणण्याची मी इच्छा करतो. निष्पाप महादेवी, माझ्यावर दया करून मला सांगावेस. ती स्त्री म्हणाली, ब्राह्मणा, प्राचीन कल्पात पाहूनही मला तुम्ही कसे विसरलात? तुमचा स्मृतिभ्रंश न हो. मी कल्पवाहिनी देवनदी श्री रुद्र शरीरातून उद्भवलेली श्री नर्मदा नावाने विख्यात आहे. श्री शंकर पूजन करणाऱ्या त्या अन्य कन्यांना तुम्ही पाहिले. श्री शंकर पूजन करणाऱ्या ज्या अन्य कन्यांना तुम्ही पाहिले, हे मुनिश्रेष्ठ, त्या सर्व कन्यांना तुम्ही दशदिशा समजा आणि पक्षीराजाने युक्त ज्यांच्याद्वारे तुम्ही इथे आलात त्या बकपक्षी रूपात महायोगी श्री महेश्वरच आहेत. ते श्री महेश्वर शिवपुरातून इथे आले आहेत. हे ब्राह्मण, ते श्री महादेव तेजोलिंग रूपात स्थित आहेत. सुरासुर जगताचे ते गुरु श्री ब्रह्मा, श्री विष्णू, इंद्रदेवद्वारा पूजित आहेत. ज्या कारणास्तव त्यात चराचर जगताचा लय होतो, त्यास्तव पुराणज्ञात महर्षींनी त्याला शिवलिंग संबोधिले आहे. त्या परमेश्वराने पूर्वी सर्व देवगणांना मायाद्वारा संक्षिप्त केले. सर्व लीन झाले आहेत म्हणून हे लोकेश आता ते दिसत नाहीत. ब्रह्माद्वारा पुन्हा सृष्टी निर्माण झाल्यावर ते दृश्यरूप होतील. शिवलिंग पूजेत तत्पर अशी तीच मी श्री नर्मदा आहे. हजारो युगापासून मी श्री रुद्रसेविका आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मणा,
या श्री शंकराच्या कृपेनेच तुम्हीही अमर आहात. शिवपूजेनेच तुम्ही सत्य आणि दयायुक्त सिद्ध झालात, असे सांगून ती देवी अंतर्धान पावली. ते कन्यावचन ऐकून त्या स्त्रिया तसेच बकरूपी श्री महेश्वरही त्या महानदीत उतरून अंतर्धान पावलेत. हे राजन, महानदी श्री नर्मदेत विधीपूर्वक स्नान करून तुम्ही त्या शिवलिंगाची पूजा करा. त्यावेळी स्नान करून बाहेर आल्यावर मलाही ते शिवलिंग व त्या देवीचे दर्शन झाले नाही. तेव्हाच वनासह संपूर्ण पृथ्वी व सारे लोक उत्पन्न झालेत. नक्षत्र, चंद्र, सूर्यासहित जे आकाश दिसत नव्हते ते पूर्वरचित झाले. मीही श्री महेश्वराचे नमन पूजन केले. या प्रकारे मनुष्य लोकातील सर्व पाप ताप दूर करणारी ही अव्यय नाशरहित श्री नर्मदा मी बकनामक प्राचीन कल्पात पाहिली. धर्मवृद्धीचे कार्य करणारे धर्मपरायण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आदीद्वारा हे महाभाग्य संपन्न श्री नर्मदा सदा पूजनीय आहे. धर्मवृद्धीचे कार्य करणारे धर्मपरायण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आदीद्वारा ही महाभाग्य संपन्न श्री नर्मदा सदा पूजनीय आहे. आणि जे लोक एकदा भक्तिपूर्वक श्री नर्मदा जलात स्नान करून श्री महेश्वराची पूजा करतात ते निसंशय आपल्या सर्व पापांचा नाश करतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील बककल्प समुद्भव वर्णन नावाचा 8वा अध्याय पूर्ण झाला. जे लोक एकदा भक्तिपूर्वक श्री नर्मदा जलात स्नान करून श्री महेश्वराची पूजा करतात ते निसंशय आपल्या सर्व पापांचा नाश करतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील बककल्प समुद्भव वर्णन नावाचा 8वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने इथे बककल्पामध्ये कसा निर्मिती झाली, सर्व काही सृष्टी पुन्हा कशी निर्माण झाली आणि त्यामध्ये नर्मदा माता ही शिवलिंगाची कशी पूजा करत होती, वारंवार करत होती, हे वर्णन इथं आहे. आणि इथं महत्त्वाचं म्हणजे दशदिशा, ज्या 10 दिशा आहेत त्यासुद्धा आता आपल्याला दिशासुद्धा असं वाटतं की दिशा पण देवता आहेत हे आपल्याला नाही माहिती. तर त्या दशदिशांच्या ज्या 10 रूपवती आणि तेजस्वी ज्या देवी समान स्त्रिया होत्या त्यासुद्धा जे बकरूपामध्ये असलेल्या भगवंताची श्री महादेवांची पूजा करण्यासाठी आल्या होत्या. आणि त्या स्त्रिया म्हणजेच देवी स्वरूपात असलेल्या स्त्रिया म्हणजेच दशदिशा आहेत असं श्री नर्मदा मातेने श्री मार्कंडेयांना सांगितलं. आणि त्याचबरोबर बकरूपामध्ये असलेले स्वतः भगवंत आहेत आणि हे सांगितलेलं आहे त्यांनी. आणि त्यानुसार जे आपल्याला आता दिशांना पण आपण जेव्हा नमस्कार करू किंवा आता इथे बाबा मुक्तानंद ह्यांचा जेव्हा आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये त्यांनी साधना करण्याच्या सुरुवातीला बाबा मुक्तानंद सर्व दिशांना नमस्कार करायचे. तर पंचतत्वांना नमस्कार करायचे, सर्व दिशांना नमस्कार करायचे. तर हे त्यांनी गुरुध्यान कसं करावं ह्यामध्ये त्यांनी सुरुवातीला पंचतत्व आणि सर्व दिशांना नमस्कार करून गुरुतत्वाला नमस्कार करून मग नंतर आपल्या आपल्या अंगात आपल्या शरीराच्या एक भागामध्ये गुरूंना कसं स्मरण करायचं हा विधी त्यांनी गुरुध्यान ह्या प्रकरणात दिलेला आहे. तर हे आता लक्षात येते आपल्या की आपले जे संत असतात किंवा हे सर्व ह्या योगी पुरुष आहेत ते प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टींना देवता स्वरूप का पाहतात, कारण ते मुळात आहेत. त्यामुळे दिशासुद्धा आपल्या प्रत्येक दिशेची देवता आहे हे यातनं लक्षात आपल्याला येत आहे. तर हे आहे. तर अशा पद्धतीने इथे हा बककल्प समुद्भव वर्णन नावाचा अध्याय पूर्ण झालेला आहे. पुढील अध्याय घेऊया आपण. अध्याय 9. श्री नर्मदोत्पत्ती व तिच्यातील स्नानफलादी कथन. श्री नर्मदोत्पत्ती व तिच्यातील स्नानफलादी कथन हे या अध्यायाचं नाव आहे. ओम नमो नर्मदाये. श्री मार्कंडेय उवाच. पुनर्युगान्तं ते वान्यं संप्रवक्ष्यामि तृशृणु
सूर्येराधिपते लोके सूर्येराधिपते लोके जंगमे स्थावरे पुरा. श्री मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले. आता दुसऱ्या प्रलयाचे वृत्त मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. पूर्वी चराचरात्मक जग जेव्हा 12 सूर्यांनी दग्ध झाले तेव्हा नदी, तलाव आणि समुद्राचाही सर्वतः क्षय झाला. मनुष्य व षटकारसहित तसेच सर्व मर्यादांचा विनाश झाल्यावर अनेक रूप इंद्रधनुष्याने सुशोभित मेघांनी आकाश भरले. पुन्हा सर्व जलाने भरून गेले. सर्व समुद्रमय झाल्यावर भगवान श्री शंकर सर्व जगाला उदरात सामावून प्रकृतीचा आश्रय घेऊन झोपले. ते योगस्वरूप प्रजापती हजारो युगांपर्यंत समुद्रात प्रवेश करून सुप्तावस्थेत होते. तिथे अनेक पलंगांनी युक्त निर्मळ चमकणाऱ्या शयनगृहात त्या निद्राधीन महात्मा सपत्नीक श्री महादेव सपत्नीक महादेव श्री शंकराला भृगु, सनक आदी ब्रह्मलोक निवासी ऋषींनीही पाहिले. ती विश्वरूपधारिणी स्त्री तसेच तो विश्वरूप श्री महेश्वर दोघेही अगदी गाढ झोपले होते. त्या अव्यय अविनाशी प्रकृती व पुरुषाला मी सुद्धा पाहिले. त्यानंतर त्या देवचरणांजवळ देवचरण दाबत असताना पद्मलक्षणांनी लक्षित सुंदर कटिभागवाल्या कन्येला मी पाहिले. सुंदर निर्मळ वस्त्र व नागरूपी यज्ञोपवीत धारण केलेली सर्व आभरणांनी भूषित कमलनयनी श्यामल कन्या मी पाहिली. अशा प्रकारे ही सुंदर विदुषी श्री नर्मदा सुप्तावस्थेतील त्या देवेशाची आराधना करत होती. चारी वेदांचे हरण झाल्यावर श्री ब्रह्मदेवही आपला मानसपुत्र भृगु आदीसह अविनाशी श्री शंकराची स्तुती करत होते. राजन, परमभक्तीने स्वरूप स्थित श्री शंभू महादेवाची ईश्वर संबंधित मंत्रांनी स्तुती करणारे चारी वेद अकस्मात समुद्रात लुप्त झाले. वेद लुप्त झाल्यावर अज्ञानांधाकार युक्त श्री ब्रह्मदेव श्री शंकराला जागे करण्यासाठी उपस्थित झाले. श्री ब्रह्मदेवाने विनवले, हे हर पिंगाक्ष श्री महादेव श्री महेश्वर, उठा. माझे सर्व वेद लुप्त झाले आहेत म्हणून तुमची स्तुती करण्यास मी उद्युक्त झालो आहे. दिव्य अदिव्य चराचरात्मक संपूर्ण जग वेद व्याप्त आहे. वेद ज्ञानाने मी भूत वर्तमान काळाचे स्मरण करून सृष्टोत्पत्ती करतो. वेदाविना मी सदा मूक, अंध व जडवत झालो आहे. वेदाविना माझी गतिनी ज्ञानशक्ती, अभ्यंतर बल, उत्साह सर्व नष्ट झाले आहे. हे देवेश, त्याविना मला किंचितही स्मरत नाही. तेव्हा हे ईश त्वरित ते वेद देण्यास समर्थ व्हावे. हे संपूर्ण चराचर जग त्याविना जड, अंध व बधिर जणू विवेक ज्ञान शून्य आहे. हे सुरेश्वर, स्थानादी 14 लोक अशोभनीय आहेत. हे देवेश, वेदांविना अल्पशक्ती असा मी तुमच्या समोर नता आहे. निश्चितच वेदांनी ही चराचर सृष्टोत्पत्ती झाली. हे जगद्गुरु, संपूर्ण शास्त्र तोपर्यंतच शोभित आहे जोपर्यंत हा वेदरूपी खजिना निश्चल सदास्थायी आहे. ज्याप्रमाणे सूर्योदयामुळे सारा अंधकार दूर होतो त्याप्रमाणे वेदधारणेने सर्व पाप नाहीसे होते. वेद प्रतिपादित सनातन ब्रह्मतत्व परम सूक्ष्म व जाणण्यास कठीण असले तरी हे हृदयस्थ देव, ते मी वेदांनी जाणतो. ते ज्ञेय तत्व वेदांसह लुप्त झाले आहे. हे भगवान श्री शंकर, तुमच्यासमोर वेद पठन करताना ते वेद अचानक लुप्त झालेत. श्री महादेव, ते सर्व सम्मुख स्थित समुद्रात प्रविष्ट झाले आहेत, ज्यांच्या विना पृथ्वीला सृष्टी संभव नाही. हे देवेश, ते प्रार्थित झाल्यावर माझ्या स्मरणात स्थित व्हावेत. हे भगवान श्री शंकर, ही विशाल नेत्रवाली कन्या सर्व जाणते. 1000 युगापर्यंत ती जागृत राहिली आहे. हे श्री शिवशंभू, अशी अन्य कोणी नाही. श्री महादेव
परत बुद्धिमान महात्मा श्री मार्कंडेय ऋषीही प्रतिकल्पात तुमची उपासना करतात, त्रैलोक्य हितार्थ उत्तम व्रत करतात. परमेष्ठी श्री ब्रह्मदेवाने असे सांगितल्यावर भगवान श्री शंकर मधुरवाणीने श्रेष्ठ श्री नर्मदाला म्हणाले, महाभाग्यशालिनी, या विचारणाऱ्या श्री ब्रह्मा समक्ष तूच सांग की श्री ब्रह्मदेवाच्या वेदांचे हरण कोणी केले. श्री रुद्रदेवाने प्रश्न केल्यावर मृगनयनी उत्तरली, श्री महेश्वर, आपण निद्राधीन झाल्यावर वेदांचा जप करणाऱ्या श्री ब्रह्मदेवाकडे आपले दुर्लक्ष झाले. श्री संपन्न महादेव, या भयंकर समुद्रात पूर्वकल्पात उत्पन्न झालेल्या देवांनाही दुर्जय तुमच्या द्वारा प्रथम प्रकट सुरासुरात परम पराक्रमी मधुकैटभ दानवाने सूक्ष्म वायुरूप शरीर धारण करून पठन करणाऱ्या या पितामहांकडून वेदांचे हरण केल्यावर महासमुद्रात प्रवेश केला. महातेजस्वी श्री शंकराने या अमृता श्री नर्मदाचे वचन ऐकून देवश्रेष्ठ शंख चक्र गदाधारी श्री विष्णूंचे स्मरण केले. महाराज, सर्व देवतांकडून पूजित तसेच दानवांचा विनाश करणारे ते देवश्रेष्ठ भगवान श्री विष्णू महामत्स्य स्वरूप धारण करून पृथ्वीखाली प्रविष्ट झालेत. त्यांनी समुद्र घुसळला. भगवानांना तिथे पाताळात ठेवलेले वेद दिसले. भगवान विष्णूंनी त्या महापराक्रमी मधुकैटभ दैत्यांना पाहिले आणि त्वरित महावेगवान महाबाहू दैत्यांचा वध केला. चक्रधारी जगद्गुरु श्री विष्णूंनी ते वेद श्री ब्रह्मदेवाला आणून दिले. वेद मिळाल्यावर श्री ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन पुन्हा चराचर रूप जग उत्पन्न केले. तेव्हा ती सर्व जीवांना पवित्र करणारी श्री रुद्राची सेविका पुण्यशील श्री नर्मदा पूर्ववत जलरूपात वाहू लागली. त्या श्री नर्मदाच्या तटावर देव ऋषी तपोधन त्या श्री नर्मदाच्या तटावर देव ऋषी तपोधन महात्मा प्रसन्न चित्ताने भगवान त्र्यंबकाचे पूजन करू लागले. श्री शंकराची एक मूर्ती त्रिगुणात्मक होऊन श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवशंकराच्या रूपात अन्य कारण भाव प्राप्त होऊन सृष्टी स्थिती प्रलय करते. या तीन मूर्तीत जे अज्ञानी दृष्टीभेद करतात त्या पापी पुरुषांना धर्म आणि सिद्धीची प्राप्ती कशी शक्य आहे. अशा प्रकारे या तीन नद्या श्री रुद्रोत्पन्न आहेत. एक असूनही श्री गंगा, श्री नर्मदा, सरस्वती या तीन स्वरूपात त्या आविर्भूत झाल्यात. सर्व पापांना नष्ट करणारी गंगा तर श्री विष्णूची मूर्ती आहे. श्री रुद्राच्या शरीरातून उत्पन्न होणारी श्री नर्मदा सुद्धा सर्व पापांचा विनाश करते. तसेच त्रैलोक्यात प्रसिद्ध दिव्य रूप इच्छेनुसार गमन करणारी महाशक्ती संपन्न देवी सरस्वतीची मूर्ती वाघ विभूतीसाठी स्थित आहे. श्रेष्ठ श्री नर्मदा देवी अनिर्वचनीय शिवशक्ती स्वरूप दिव्य रूपवती यथेच्छ गमन करणारी व सर्वत्र देवांकडून पूजित आहे. सर्व जगात व्याप्त अत्यंत सूक्ष्म रक्षणकर्ता अक्षय अमृतमय श्री नर्मदा उत्तम स्वर्ग सोपान आहे. मनुष्याला संसार सागरात तारणारी श्री रुद्रोत्पन्न आहे. जे श्री नर्मदा जलप्राशन करतात ते पापमुक्त होतात. आणि अनादी कालापासून चालत आलेल्या संसाराचा परित्याग करून विशुद्ध मोक्षपदास जातात. तसेच जशी गंगा तशीच रेवा आणि सरस्वती स्नान दर्शन तसेच चिंतनाने यांचे पुण्यफल सारखे सांगितले आहे. वरदानानुसार ही महाभागा श्री नर्मदा विद्वानांच्या मते श्रेष्ठ आहे. दयाळू अंतःकरणाने ही अमृतरूप मानली आहे. हे राजन, स्नान आदी मंगल कार्याने तिचे तसेच दर्शनाने जे श्री नर्मदा त्रिलोचन भगवानाला नमन करतात ते पापमुक्त होतात. ही महानदी श्री उमा रुद्रांगापासून उत्पन्न झाल्यामुळे लोकांना स्वर्गप्राप्ती होते आणि म्हणून ही पुण्यशील आहे. या प्रकारे श्री शंकराच्या देहापासून उत्पन्न श्री नर्मदाची पवित्र कथा आहे. जो ऐकतो तो गंधर्व व यक्षद्वारा उच्च स्वरात गायली जाणारी आपली प्रशंसा ऐकत
भगवान श्री शंकराप्रती जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदोत्पत्ती व तिच्यातील स्नान फलादी कथन नावाचा 9वा अध्याय पूर्ण झाला. या अध्यायामध्ये खूप सुंदर रीतीने वेदांची महती सांगितलेली आहे. तर ह्या अध्यायामध्ये प्रलय झाल्यानंतर ब्रह्मदेव सुद्धा तिथं आहेत आणि ब्रह्मदेव हे सृष्टी निर्माता आहेत. ब्रह्मदेवामार्फत भगवंत सृष्टी निर्मिती करतो आणि सृष्टी निर्मितीच्या वेळीच वेद हे सुपूर्त केले जातात. आता भगवद्गीतेमध्ये साधारणतः 18व्या अध्यायातच असेल किंवा तर त्यामध्ये काही सूत्र आहेत की सृष्टी निर्मिती झाली, प्रजापती ब्रह्माद्वारा भगवंताने सृष्टी निर्मिती केली. त्यावेळेला सृष्टी, वेद आणि यज्ञ ह्यांची स्थापना झालेली होती. यज्ञासह सृष्टी, वेद आणि यज्ञ ह्यांची स्थापना झाली होती. तर हे सूत्र आहे आणि त्यामुळे सृष्टी निर्मितीबरोबरच वेद निर्माण झालेले आहेत. वेद निर्माण होतात, यज्ञ संस्कृती निर्माण होते, हे असं आहे. आणि इथे जेव्हा प्रलय झाला त्यानंतर ब्रह्मदेवाकडे ते वेद नाही आहेत, तर त्यामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी वेदांची महती इथं वर्णन केलेली आहे ह्या अध्यायात की हे भगवंता, माझे वेद हरण करून गेलेले आहेत राक्षसगण. त्यामुळे राक्षसगण कोणी घेऊन गेलेत हे त्यांना कळलं नाही, परंतु वेद पठन करत असतानाच ते देवांकडून वेद हरवले गेलेत किंवा ते त्यांचं विस्मरण, वेद घायाळ झालेत हे ब्रह्मदेवांना जाणवलं. त्यामुळे ते अत्यंत घायाळ होतात की वेद आपल्याजवळ नाही आहेत, तर ते कुठे आहेत हा प्रश्न ते सृष्टी प्रलय झाल्यानंतर भगवंतांना विचारत आहेत. आणि त्यावेळेला मग तिथे भगवंत सांगत आहेत की हे सर्व श्री नर्मदा देवी जाणते आणि ती सांगेल आणि त्यानुसार मग ते वेद पाताळात असलेल्या राक्षसाकडून तिथं त्यांनी लपवून ठेवलेले असतात आणि तिथून ते प्राप्त होतात आणि नंतर पुन्हा सृष्टी निर्माण होते. तर अशा रीतीने हे वेदप्राप्ती करण्यासाठी सुद्धा माता मैया, वेद म्हणजे ज्ञान आहे आणि ते आणि संपूर्ण ज्ञान हे वेदांमध्ये आहे आणि त्या आधारे संपूर्ण सृष्टी उत्पत्ती, तिचा धारणा करणं आणि संहार करणं हे कार्य घडतं. तर त्यामुळे असे वेद पुन्हा ते कुठे लपवले गेले होते आणि ते प्राप्त करण्यास नर्मदा मातेने तिथे मदत केली आणि हे इथे सांगितलं. त्यामुळे अशा नर्मदा मातेच्या जलामध्ये स्नान केलं, तिचं जलप्राशन केलं आणि त्यानंतर भगवंताची आराधना केली की आपण आपले जे काही प्रारब्ध आहे ते नष्ट होऊन आपण कर्मबंधनमुक्त होतो आणि आपण आपल्या मूळ स्वरूपामध्ये जे स्वसंवेद आत्मरूप आहे त्यामध्ये स्थित होतो. तर ह्यासाठी अशा पद्धतीने हा अध्याय खूप महत्त्वाचा आणि खूप सुंदर रीतीने इथे शोभाताईंनी आपल्या सर्वांसाठी मराठीत लिहिलेला आहे. आपण पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद करूयात आणि इथं आपण थांबूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.